35 वर्षापासून प्रशिक्षण वर्ग, शेकडो खेळाडूंच्या उपस्थितीत प्रशिक्षण शिबिर संपन्न. तासगाव स्पोर्ट्स कॅन्डो असोसिएशन व श्रीलंबम स्पोर्ट्स शिवकालीन युद्ध कौशल्य तसेच खेळ सांगली जिल्हा संघटनेद्वारा संचालित संजय काका व्यक्तिमत्व विकास व उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर संयोजक माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने उत्साहपूर्व वातावरणात क्रीडा शिबिर संपन्न. तासगावच्या प्रथम नागरिक तथा शिबिराच्या अध्यक्षा सौ विजयाताई पाटील, संस्थापक अध्यक्ष विश्वविक्रमवीर माननीय सूर्यकांत देवकुळे सर, मुख्य प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू सुयश देवकुळे सर यांच्या नियोजनानुसार दररोज स्फूर्तिगीते, व्यक्तिमत्व विकास व युवा मनाची स्पंदने, जीवनातील वेळ व शिस्त सोबतच व्यायाम, कला, संगीत, साधनाचे महत्त्व, विविध विचारवंतांचे मार्गदर्शन तसेच निशस्त्र विविध मार्शल आर्ट, शिवकालीन सशस्त्र उपयुक्त संज्ञानिक विषयांचे सखोल ज्ञानार्जन 265 शिबिरकर्त्यांना देण्यात आले. शिबिर सांगता समारोह साने गुरुजी नाट्यगृह तासगाव येथे प्रमुख पाहुण्या सो ज्योतिकाकी संजय काका पाटील, माजी नगराध्यक्ष माननीय बाबासाहेब पाटील, माझे शिक्षण सभापती माननीय किशोर गायकवाड सर, नगरसेवक संदीप सावंत, गट नेते मान्य सतीश लिमळे यांच्या उपस्थितीत विविध खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. सुयश देवकुळे यांनी 3 पाती दांडपत्ता प्रात्यक्षिक सादर केले. झुंबा व तलवार प्रशिक्षक कुमारी सिमरन व कुमारी सिमर देवकुळे, संगीत प्रशिक्षक रामचंद्र बेल्लाळे तर व्यवस्थापक सुयश मोराळकर, अनिरुद्ध पाटील यांनी केले. उपनगराध्यक्ष माननीय प्रसाद पैलवाल यांच्या हस्ते स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच बाबासाहेब पाटील स्पोर्ट्स क्लबच्या वतीने टी-शर्टचे वाटप केले. या स्तुत्य समाजसेवी कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष माननीय विजयाताई पाटील यांचे कौतुक होत आहे. पाहत रहा आपल्या माणसाचा आपले चॅनल विजय न्यूज सांगली.